डोनेट फॉर नेशन नंतर आता काँग्रेसकडून डोनेट फॉर न्याय अशी मोहीम जी आहे ती राबवली जाणार आहे। पाहतो आपण या ठिकाणी ही मोहीम असणार आहे आणि त्याचा प्रारंभ केला आहे। आपल्यासोबत वर्षा गायकवाड आहेत काँग्रेसच्या नेत्या। काय सांगाल, डोनेट फॉर नेशन नंतर आता डोनेट फॉर न्याय संकल्पना राबवत आहे, काय नेमकी ही संकल्पना असणार आहे? काँग्रेस स्थापनाच्या जे आहे ते 139व्या वर्षानिमित्त आम्ही डोनेट फॉर देश या निमित्ताने 138 रुपये किंवा 1380 रुपये जवळपास आपण जर बघितलं तर 1,38,000 रुपये असं आम्ही त्या ठिकाणी केलं होतं। आता आम्ही भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुलजींची मणिपूरपासून सुरू झालेली आहे आणि तिचा शेवट मुंबईमध्ये होणार आहे। या यात्रेमध्ये जवळपास राहुलजी 6,700 किलोमीटर जे आहे ते चालणार आहेत किंवा गाडीमधून फिरणार आहेत। त्यामुळे या यात्रेमध्ये लोकांनी सहभागी व्हावं आणि लोकांनी कॉन्ट्रीब्यूट करावं म्हणून खरं तर या ठिकाणी आम्ही डोनेट फॉर जे आहे ते न्याय हे नवीन संकल्पना आणलेली आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्याला जे आहे ते 67 रुपये देता येऊ शकतात, 6,700 रुपये 670 रुपये देऊ शकतात, 6,700 रुपये देऊ शकतात। अशा तऱ्हेने आपल्याला जे कॉन्ट्रीब्यूट करायचं ते कॉन्ट्रीब्यूट करायचं आणि याचं कारण असं आहे की भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून महिला असतील, युवा असतील, शेतकरी असतील, छोटे व्यापारी असतील आणि जिथे जातीजमातीचे लोक असतील त्या सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका राहुलजींनी मांडलेली आणि या यात्रेच्या माध्यमातून सर्वांना जोडण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे। अशा वेळेला डोनेट फॉर न्याय ही संकल्पना मांडलेली, ज्याच्यामुळे आपण पक्षाशी जोडू पण शकतो आणि त्याचबरोबर पक्षाचे मेंबर पण होऊ शकतो। पण नक्की म्हणजे लोकांना कनेक्ट करण्यासाठी आहे की काँग्रेसच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाला आहे म्हणून लोकांकडून वर्गणी काढून? नाही नाही, असं बिलकुल नाही आहे। तुम्हाला सुद्धा ऐकलं असेल, तुम्ही विजयजींचं भाषणसुद्धा ऐकलं असेल की पैसे कलेक्ट करण्यासाठी ही गोष्ट नाही आहे। आम्ही सांगतच नाही की इतके द्या, ज्याला जे द्यायचे तितके द्या, पण जसं मी सांगितलं की लोकांनी याच्यामध्ये सामील व्हावं आणि माध्यमातून ही जी जनयात्रा निघालेली आहे ती लोकांपर्यंत जावी हा यामागचा उद्देश आहे। ताई, वंचितकडनं पुन्हा एकदा जो आहे तो तुम्हाला मसुदा देण्यात आलेला आहे, त्यामध्ये 39 मुद्द्यांचा सहभाग केलेला आहे। काय नेमकं काँग्रेसचा विचार या मसुद्यावरती? नक्की त्यांची चर्चा करू। मला वाटतं मागे त्यांनी जो मसुदा दिला होता त्याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांबद्दल, SC ST OBC बद्दल प्रश्न काही मांडले होते, त्याबद्दल तर आमचं त्यांच्यापेक्षा काही वेगळं मत नव्हतं, कारण आमचंही म्हणणं तेच होतं की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यामध्ये OBCला हात न लावता ते मिळालं पाहिजे, ही त्यांची भूमिका होती, तीच आमची भूमिका आहे। आता मला असं कळलं की ते नव्याने काही मुद्दे त्यांनी केलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांनी धारावी पुनर्वसनाचा आढळणी करून येतं, आमचं स्वतःचं सगळ्यांचं म्हणणं आहे। या व्यतिरिक्त त्यांचे काही मुद्दे आले त्याच्यावरती चर्चा करू। आता उद्या मीटिंग आहे, तो उद्या चर्चा होईल, उद्या आमचा कार्यक्रम पण आहे, त्यामुळे उद्या मला माहीत नाही, पण या सगळ्या विषयावर चर्चा करून आमची एकच भूमिका आहे जी सातत्याने आम्ही मांडत आहोत। यावेळेचं जे इलेक्शन आहे ते इलेक्शन देशासाठी आहे। यावेळेचं इलेक्शनची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देशाचं स्वातंत्र्य, या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान जर सर्वांना वाटतं की आपलं टिकलं पाहिजे तर सर्वांनी आता एकत्र येण्याची आवश्यकता झालेली आहे, कारण कुठे ना कुठे दडपशाही, हिटलरशाही आणि त्या ठिकाणी जे तानाशाहीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर चाललेला आहे। म्हणजे कालची घटना असेल किंवा त्याच्या आधी 4 दिवसाची घटना बघितली तर दुर्दैवाने आपल्यालाच म्हणावं लागेल की महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेने गुंडाराज झालेले आहे। म्हणजे 4 दिवसापूर्वी एक आमदार जातो, पोलिसच्या निरीक्षकासमोर गोळा झाडतो, वर बाहेर येऊन सांगतो की मी गोळ्या झाडल्या, वरून आरोप करतो की मी यांच्यामुळे गोळ्या झाडल्या, ते मुख्यमंत्री आहेत, त्यांना मी करोडो रुपये दिले। त्याच्यानंतर कालची जी घटना झाली दहिसरमध्ये, दुर्दैवाने त्याच्यामध्ये घोसाळकरांचा मृत्यू झाला, ज्या अभिषेक घोसाळकरांचा, माझे त्यांच्याशी खूप वैयक्तिक पण त्या ठिकाणी संबंध होते आणि मला खूप दुःख आहे या गोष्टीचं की ज्या तऱ्हेने फेसबुक लाईव्हमध्ये असताना त्या त्यांचा क्रूरपणे मृत्यू झाला। म्हणजे या ज्या घटना आहेत या खरं तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज चालू आहे की काय? म्हणजे मंत्रालयामध्ये, वर्षामध्ये आणि नागपूरला आम्ही बघितलं की गुंड मुकाटपणे फिरून जे आहे ते रील्स बनवत आहेत, रात्री 3-3 वाजेपर्यंत मुख्यमंत्री कोणाला भेटतात आणि या ज्या बंदुकी आहेत ह्या कशा उपलब्ध होतात लोकांना, ह्याच्यावरती पण काहीतरी अभ्यास केला पाहिजे, कारण बंदुकीचं लायसन घ्यायचं म्हटलं किती प्रोसिजर मोठं आहे, मग यांच्याकडे बंदूक कशी आली? त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईची ज्याची स्कॉटलंडच्या पोलिसांशी तुलना होत होती तिथे अशा ठिकाणी घटना होणे दुर्दैव आहे। आज एवढी मस्ती आलेली आहे की स्वतःहून सगळं बोलत आहेत, तुम्ही हातपाय तोडू, घाबरू नका, तुम्हाला टेबल जामीन करून देईन, ही बोलण्याची हिंमत कशी येते? किंवा तुम्ही काही करा, काय प्रॉब्लेम नाही आहे, सागरमध्ये आपला बॉस बसलेला आहे, एवढं बोलण्यापर्यंत जर मजाल कोणाची जात असेल तर मला वाटतं या ठिकाणी कायदा सुव्यवस्था आहे का? या ठिकाणी लोकशाही आहे का? या ठिकाणी कायद्याचं बडगा आहे का? आणि म्हणून आमचं सिंपल म्हणणं आहे की गृहमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरून सुद्धा मोठी टीका होताना पाहायला मिळते। नक्कीच, म्हणजे गृहमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलं की श्वानचा उल्लेख केला म्हणजे गृहमंत्र्यांनी, त्याच्यानंतर ह्याचं राजकारण करू नका, म्हणजे राजकारण काय आम्ही करतोय काय विरोधक? गणपत गायकवाडचे घे, त्यांच्या काय केलं तुम्ही? काय त्यांना शिक्षा केली? तुमच्याबद्दल एक व्यक्ती आमदार बोलतो की सागर बंगल्यामध्ये आपला बॉस बसलाय, तुम्ही काही करा, तुमच्यासमोर एक आमदार सांगतो हातपाय तोडा, मी टेबल जमीन करून आणेन, म्हणजे काय? गृहमंत्री म्हणून तुमचीच भूमिका काय? आम्ही सुद्धा मंत्रिमंडळात राहिलेलो आहे ना,
मंत्री म्हणून तुम्हाला त्या खात्याचे म्हणून तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आज मुख्यमंत्र्यांवरती आरोप आहेत. म्हणजे शिबू सोरेनला तुम्ही बाहेर काढू शकता, अरविंद केजरीवालांच्या अटकेची तयारी करू शकता. मग एवढा मोठा गंभीर आरोप आहे की म्हणजे पैसे घेतले करोडो रुपये, हे का आम्ही नाही केला आरोप. पण तरीसुद्धा जर उपमुख्यमंत्री जर म्हणत असतील की अशा घटना होतात, मोठे त्यांचं भाषणात मी नेहमी ऐकते, बॉम्ब येतील, हे येतील, ते येतील, ते नेहमी बोलत असतात. मला असं वाटतं की त्यांनी आता याच्यावरती महाराष्ट्र जनतेला उत्तर द्यावं आणि सिरियसली द्यावं. जर लोकप्रतिनिधीची अवस्था ज्या अशा तऱ्हेने होत असेल फेसबुक लाईव्हमध्ये गोळ्या काढून, तर येणाऱ्या काळामध्ये सर्वसामान्य माणसाची अवस्था काय असणार आहे, हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण झाला आहे महाराष्ट्रात. हा तो प्रश्न निर्माण झालेला आहे आणि यावरती मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे अशी मागणी वर्षा गायकवाड केली पाहायला मिळते. कॅमेरामन अजित सुतरकर, राजू सुरणे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.